नमस्कार. थेंबुटांची मायव्याली. पुराणातल्या एखाद्या कोपिष्ट ऋषीनं सूर्याला हाताशी धरून पृथ्वीला जाळून भस्म करीन असा शाप द्यावा आणि वैशाख पेटतच जावा. दरवर्षी अशीच कथा घडत जाते. एखाद्या शेतकऱ्याच्या डोक्यावरचा सावकारी कर्जाचा आकडा वाढतच जावा, तसे तापमान दर साल वाढतच जाते. मान्य, या सृष्टीला सूर्यप्रकाश हवाय, पण किती? हा वैशाख असाच पेटत राहिला तर पृथ्वीचं भरतीसाठी भाजलेलं वांग व्हायला फार वेळ लागणार नाही. एखाद्या बर्न वॉर्डमधल्या अत्यवस्थ विद्रूप रोग्यासारखं हे रूपडं पाहून मातीला राहवत नाही, उष्माघाती कण्ह ऐकवत नाही. होरपळलेली माती आर्त होऊन हाका मारते, प्रार्थना करते. जमिनीतून वर येणाऱ्या अंकुरासाठी, वाळलेल्या झाडांसाठी, नागमोड्या नदीसाठी, गावाकरता पाझरणाऱ्या तलावांसाठी, पाण्याचा पाठलाग करताना खोल गेलेल्या विहिरीसाठी, तहानलेल्या चोचीसाठी, धुऱ्यावर विमनस्क उभ्या शेतकऱ्यांसाठी, थकलेल्या टँकरसाठी, तुमच्यासाठी, माझ्यासाठी, होरपळलेल्या प्रत्येकासाठी ही प्रार्थना समष्टीसाठी आहे, सृष्टीसाठी आहे. दरवर्षी होरपळलेली माती आर्त हाका देते आणि लेकरानं दुडदुडत चालत यावं तसा थेंबू थेंबू पाऊस येतो. तापट वैशाखाचा अधर्म माजतो. तेव्हा सर्जनाचं वरदान घेऊन पर्जन्य अवतरतो. भरून आलेलं गर्भार आभाळ बाळंत होतं. वेदना असणारच. वादळ वारं सुटतं. अंधारलेल्या ढगात विजांचा लखलखाट होतो. माती गुलाल होऊन हवेत मिसळते. ढगढगावर आदळतात. गडगडाट होतो. प्रसववेदना असत्या. एवढ्या उंचीवरून खाली पडताना लेकरांना काय वाटत असेल? साधं शाळेच्या बसपर्यंत लेकराला सोडतानाही मायबापाची घालमेल होते. या कोवळ्या थेंबुटांना एवढ्या उंचावरून जमिनीवर सोडताना आभाळाचं काळीज काय म्हणत असेल? प्रसववेदनेला सर्जनाचं टप्पोर फूल येतं, हुश्य होतं. लढिवाळ थेंबुटे जमिनीवर येतात. खळखळ झुळझुळ असा पैंजणी आवाज करीत हुंदडायला लागतात. प्रयोगशाळेतल्या परीक्षा नळीत दोन द्रावण एकमेकात मिसळल्यानंतर तिसराच रंग तयार होतो. तसा करामती पाऊस जादुई मातीत मिसळतो आणि भोवताल हिरवागार होतो. पावसाच्या थेंबासाठी ज्ञानदेवांनी लोभस शब्द वापरला आहे, थेंबुटा. भरले समुद्र सरिता चहूकडे, परिते बापियासी कोरडे, काजे मेघोनी थेंबुटा पडे, ते पाणी किमतया. भोवताली नद्या समुद्र पाण्याने तुडुंब भरलेले असतात, तरीही चातक पक्षी कोरडाच राहतो. कारण त्याला थेट समुद्राचं, नदीचं पाणी पिता येत नाही. तेव्हा ढगातून पावसाचा थेंबुटा पडेल तेव्हाच त्याची तहान भागते. चातक पक्षापेक्षा आपलं काही वेगळं आहे का? ढगातून पाऊस खाली आल्याशिवाय आपली तरी तहान कुठं भागते? आणि हो, तहान फक्त पाण्याचीच नसते. शालेय अभ्यासक्रमात बाष्पीभवनाचा अभ्यास केलेला असतो. पाण्याची वाफ होते वगैरे माहिती विश्लेषण असतेच. पण पाऊस आभाळातूनच येतो, थेंबुटे ढगातूनच बरसतात. त्यामुळे आभाळ ही थेंबुटांची माय. पेटल्या वैशाखात झाडांना पानंसुद्धा सोडून जातात, पानगळ होते. अशा वैरांवेळी गुलमोहर मात्र लालबुंद फुललेला असतो. भोवताली मातम सुरू असताना गुलमोहरी उधळण सुरू असते. तसं पेटलेल्या वैशाखाचा तबाहीत आभाळाला दिवस जातात. सोसलेल्या उन्हाचं सोनं होतं, पावसाचं गाणं होतं. थेंबुटे रिमझिवतात, भुरभुरतात, रपरपतात. खरं तर कित्येक अनुत्तरित प्रश्नाच्या उत्तरादाखल आपण आभाळाकडे पाहतो. देव आहे का नाही हा वाद माणूस असेपर्यंत असेल. देवाचं अस्तित्व मानणारे श्रद्धेनं आभाळाकडे पाहतात. क्रिकेटच्या मैदानात धावांचा पाऊस पाडून शतक झळकवणाऱ्या फलंदाजाकडे आपण कौतुकानं पाहत असतो, तेव्हा फलंदाज मात्र कृतज्ञतेनं आभाळाकडे पाहत असतो. शेवटच्या घटका मोजणाऱ्या रुग्णाबद्दल शेवटी डॉक्टर अब उपरवाले के हात में सब कुछ है असं म्हणत आभाळाकडे पाहतात. तेव्हा त्यांच्या गळ्यातला टेथस्कोप
तुळशीमाळेसारखा वाटतो. एखादा नट सोबतच्या पात्रांना ओलांडून अंतर्यामी बोलत असतो ते स्वगत म्हणताना अवकाशाची साक्ष असते. नास्तिकांच्या मते अवकाश ही पोकळी आहे, तिथं काहीही नाही. देव ही मानवी कल्पना आहे. खरं तर उत्तर न सापडणारे जटिल प्रश्न निर्माण झाले की आभाळाकडे बोट दाखवता येतं. लहानपणी पावसाळ्यात छोटी छोटी हरभरा एवढी बेडकाची पिलं पायदळी यायची. एवढी पिलं अचानक कुठून येतात असं विचारलं तर वडीलधारी मंडळी सांगायची, ही पिलं आभाळातून पडतात. एवढंच कशाला? मानवाची निर्मिती ज्या आदिमाया आणि आदिपुरुषापासून झाली ते दोघं आले कुठून? आभाळातून. एखाद्या जटिल प्रश्नाचं तर्कसंगत उत्तर नसेल तर बिनधास्तपणे आभाळाकडे बोट दाखवलं जातं. म्हणून देवाचा पोस्टल पत्ता आभाळाचा आहे. अर्थात यावर वादविवाद झडत असतात, पण थेंबुटांची फौज आभाळातून येते यावर अद्याप तरी कोणी आक्षेप नोंदवल्याचं ज्ञात नाही. अनेक पर्वत समुद्र प्रदेश ओलांडून पाऊस येतो. सृष्टीचा क्रम म्हणून येतो तसा त्याच्यासाठी मारलेल्या आर्त हाकाही ऐकू येतात. कोणीतरी वाट पाहत असेल तर जाण्यातही खरी मजा आहे. कुठलंच संवत्सर हिजरी इसवी सन नव्हतं तेव्हा त्याच्या कितीतरी आधीपासून तो येतो. पावसाळा असे शब्द नव्हते, भाषा नव्हती, तेव्हाही पाऊस होता. ऋतूंची लोभस रचना पावसानंच केली. कदाचित हे पंचांग भिंतीवरचं कॅलेंडर पावसानेच वाहून आणलंय. नदीला नागमोडी चालणं, जमिनीला उगवून येणं पावसानेच समजून सांगितलंय. कवीला गाणं आणि माशाला पोहणं पावसानेच शिकवलंय. कित्येक दिवस बीज जमिनीखाली दबा धरून बसतं ते पावसाच्या भरोश्यावरच. नाकात वारं शिरलेल्या वासरासारखं पावसाचं पाणी जमिनीवर हुंदडत असतं. माती गंधाळण्यासाठी पावसाची निरंतर वाट पाहते. एखाद्याचा रक्तदाब वाढावा तसा समुद्राचा खारटपणा वाढतच जातो. असह्य होतो तेव्हा समुद्र कळवळून नद्यांना हाका मारतो. तेव्हा नदी म्हणते, थांब मेल्या, माझ्या पात्रात पाऊस भरू दे. कधी लवकर कधी उशिरा पाऊस येतो. नदी धुतडी भरून वाहू लागते. तिनं समुद्राला शब्द दिलाय. समुद्रापर्यंत पोहोचवण्याचा प्रवास सोपा नाही. या नदीच्या समुद्र प्रवासाबद्दल